मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा नसला तरी पण चालतंय, पण आपण दारू पिऊन फकाट झाल्यावर घरी नेऊन सोडणार पाहिजे. टॅग करा तुमच्या मित्राला. तू फक्त मला एकदा हा तर बोल, एवढं प्रेम करन तुझ्यावर तुझ्या बापाने पण केलं नसन तुझ्या आईवर. एक नंबर लग्न होईल तेव्हा होईल, पण पोरीकडे बघायचं नाद कधीच सुटणार नाही. नाद पाहिजे, नादाशिवाय दुसरं काय नाही. दुसरं कोणासोबत जाशील तर धोका खाशील, माझ्यासोबत चल विमलची पुडी खाशील. ऐक ना, मला तर खूप आवडते, मला लग्न करायचंय तुझ्यासोबत. माझे स्वप्न खूप मोठे आहेत, मला लय मोठं बनायचे आयुष्यात. अगं तुला मोठं मी बनवतो, तू फक्त पळून चल, 3 वर्षात महाराणी बनवून ठेवतो तुला. पण नको वाटतंय मला. अगं चल, ही चान्स परत नाही, चल. 3 वर्षानंतर लेकराला भूक लागली, दे ग माय. दे ग बाय. वाढ ग माय, दोन पोट्या वाढ. काय भाकरी त्रास झाला, दे ग बाय. मला दिन थोडी 90. अरे माझे पैसे मी जाऊन आणली, माझे पैसे मी जाऊन आणली, माझे हक्काची 90 मी एकट्यानं पिली, माझे हक्काची 90 मी एकट्यानं पिली. सगळ्या देशांमध्ये भारत एकमेव देश आहे जिथं डोकं दुखल्यावर गोळी नाही खात, तिथं 90 मारतात. एक गोड घेतला की डोकं कसं. दसऱ्यामध्ये बायाने एकच काळजी राहते, आज भांडे घासू का धुणे धुवू, आणि पोरांना एकच टेन्शन असते, आज हिला बघू का उद्या तिला बघू, हिला पटू का तिला पटू. माय नुसत्या पुरी. बघा माझ्या आंबाचं नटन, निघाली जमीला लेसून दरीची पैठण. बघा माझ्या आंबाचं नटन, निघाली जमीला लेसून दरीची पैठण. माणूस 1 रुपयाची शॅम्पूची पुडी पडताना एक विचार करतो, अर्धी उद्या चाल ठेवू, पण 200 रुपयाची क्वार्टर पडताना आखीची आखी वाजून जातो, वरून म्हणतो अजून एक टाकान. हॅलो, हा कुठे आहे? हा इथे रोडला आहे ना. आयला एक काम होतं राव. हा बरोबर, काम झालं फोन करून. मित्रांनो, मी असं कित्येक जणांच्या तोंडून ऐकले की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतोय ती व्यक्ती जर समोर आली की आपली काळीच धडधडते. माझं तर मस्तकच उठते. संघर्ष करायला बापाकून शिका आणि संस्कार माईकून. बाकी भांडे धुणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं, झाडून काढणं हे लग्न झाल्यावर तुमची तुम्हाला बायको शिकितीच की. त्याच्यानं लग्न आधीच संघर्ष आणि संस्कार शिका, बाकी बायकोच्या हातात. अबे कुठं चाला शेवढा रागात? अरे बाल्या, दिवाळी जवळ येल्या. मालकानं गेल्या वर्षी बी बोनस दिलं नाही, ह्या वर्षी बी देत का नाही? अरे बोनस कशाला, पगार वाढून माग की. अरे बाल्या, पगार वाढवून दे म्हणलं की काम काय करतोस म्हणते, आणि 1 दिवस सुट्टी दे म्हणलं की तुझं काम कोण करणार म्हणते. आज पगार बी नाही बोनस बी नाही, त्याला खलासूच करतो. सोड रे, ह्याला खलासूच करतो, सोड रे. संस्कारी मुलं नेहमी सिंगल असतात, जसं की तुम्ही मलाच बघून घ्या. सिंगल, ते पण वजनात. आयटम बॉम्ब आहे का? बॉम्ब आहे, आयटम नाही आपल्याकडे. तुझ्या काय बापान धंदा केलता काय यार? ते सुतळी बॉक्स दे मला. असं म्हणा की राव मग. मला वाटलं आयटम. सोन्या,
तेव्हा माहिती करता सांगतो काय रे आजकन बापाकडे 40 एकर जमीन होती. काय बोलत गावचा नाद पुरा करायसाठी 50 एकर विकली. अरे पण राहिलेली 10 एकर कोणची विकली? त्या आजकात 40 एकर होती. तीच सापडाना कोणची विकली म्हणून दारू पितोय. दिवस प्रत्येकाचे येतात मित्र हो. आमच्या गावात एक पोरगी होती, फुरुक फुरुक शेंबूड वाढायची. तिची लोळी इतरो काढली तरी तिला पत्ता लागायचा नाही, ऍ करायची. आता मेन महत्वाची गोष्ट म्हणजे आज तिने इंस्टाग्रामला अकाउंट उघडले क्यूट गर्ल म्हणून. आणि मुद्दा हे आहे तिला अख्खे गावातले पोरं फॉलो आहेत. बागेत जर गुलाबाचं फुल नसेल तर बागेला काही मजा नाही, आणि माझ्या आयुष्यात जर तनू नसेल तर माझ्या आयुष्याला काही मजा नाही. हेच 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 बोलून चुना लावलाय. तू पण तेच करणार. अगं मी नाही तनू तसा. अगं तनू नवरा यायच्या आत का ना जेवण पोटभर करून घ्यायचं, म्हणजे भांडायला एनर्जी लागते. तू नाही दार घेणार त्या पोरीच्या? हा ती माझी गर्लफ्रेंड आहे. ती जर म्हणली ना वॉचमॅन बन तरी बनन, आणि ती जर म्हणली ना घरातला नोकर बन तरी बनन, आणि जर ती म्हणली गोरा बन मग अरे जे कोण करून दाखवत नाही ते आम्ही करून दाखवतो. आमची चांगली वेळ तर येऊ दे. बघ तुला बसंती सोबत कसा नाचवतो. नाच गोली घेत. असं म्हणतात की विमल खाणाऱ्या पोरांना सुंदर सुंदर पोरी भेटतात. याच आशेवर माझा मित्र विमल खायला लागला. अख्खी गल्ली रंगवली पण अजून काळी बिंद्री पण नाही भेटली. नशीबच लय वाईट हो. आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. पैशाचा घमंड आपल्याला अजिबात नाही हो. मोदींकडेच माझे 15 लाख रुपये पडून येत. ह्या 2-4 महिन्यात मोदी 10 वेळा महाराष्ट्रात येऊन गेलेत. विचारा त्यांना कधी मागितल्यात का. हो भाऊ बोला की. ऐका ना, एक पत्ता पाहिजे होता मला. ही मुलगी कुठे राहते? ही मुलगी ना, हा इथून असं सरळ पुढे गेलं ना, डावीकडे वळायचं. तिथं एक खान लागती. खाण्याच्या सरळ पुढे गेलं की त्या कड्यावरती एक घर आहे, तिथंच राहते बघा. काय नाही, लग्नासाठी स्थळ आलो होतं ते बघायला आलो होतो. लग्नासाठी आलतो. हा नका करू भाऊ. का? काय झालं? काय बोलता? हा खरं सांगतोय, मला चांगलं दिसलं म्हणून सांगतोय. नका करू. बरं झालं राव तुम्ही भेटले मला. हा मी तर नाही करत नका लग्न, करू. जातो असाच. जावा तुम्ही. धन्यवाद हा हा भाऊ. भाऊ जाऊ जाऊ. गेला का? अख्ख्या गावात एकच पोरगी राहिली, त्यातनं विचारायला आलं लग्न करू का? आम्ही काय बसायचं का? एक्सक्यूज मी सर. यस बोला. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? आहे नाही हो, होती. होती. हा मग तिच्यासाठी काही खास 2 शब्द? 2 शब्द. हो. मी तिच्यासाठी शायरी म्हणतो. अरे वा, म्हणा ना. अगर उसके वादे सच्चे होते, वा 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 वा. अगर उसके वादे सच्चे होते तो आज हमारे 2 काले काले बच्चे होते. मामा एक गाणं म्हणा ना. ती सोडून गेली मला. म्हणा ना एक गाणं माझ्यासाठी म्हणा. प्यार करने वाला कभी डरते नहीं, जो डरते नहीं प्यार करते नहीं. काही जावाय बापू, काही लाज बीज आहे का नाही? किती दिवस बसून खाताय? बस का? मला सांग, तू रोज दारू पितो? हो पितो. का रे? रोज किती रुपयाची दारू पितो रे तू? रोज मी 400 रुपयाची पितो रे दारू. आणि किती दिवसापासून दारू पितो तू? अरे गेली 10 वर्ष झालं दारू पितोय मी. 10 वर्ष म्हणजे रोजचं झालं 400 रुपये, महिन्याचं झालं 12,000, वर्षाचं झालं 1,44,000 रुपये.
10 वर्ष जरी 15,28,000 रुपये एवढेच तू दारू पिलाय. एवढं जर पैसे साचवलं असतं आता तू थार घेऊन आला असता माझ्यासमोर. मला सांग, तू दारू पितो का? हे असलं दारू बिरू असलं भंगार पित नाही मी. अरे तू जर दारू पित नाही ना तर तुझी थार गाडी कुठे आहे? अरे बोकडा, एवढे दिवस पैसे साचून केलं काय तू मग? अरे तुला साधी 2 व्हीलर घेता नाही आली. गप आलाय शहाणपणा शिकवाय आम्हाला तू. तुम्ही आज बी दारू पिऊन आलात ना? का दारू पिता तो तुम्ही? अगं मी नाही जर दारू पिलो तर कितीतरी संसार उद्ध्वस्त होते. जिथं मी दारू पितो त्या बारवाल्याचं घर माझ्यावर चलत आहे, माहिती का तुला? घर तुमच्यावर बाहेरवाल्याचं चालतंय कस काय? मी नाही बी म्हणलं तरी 3-4 क्वाटरी तिथून घेत असते. एक क्वाटरी मागे त्याला 40 रुपये राहते. 4 क्वाटरीची 4×16 160 रुपये. तिथून पुढे गेल्याच्या नंतर चकण्यावाल्या शिथं जातो. चकल्यावाल्या शिथून 100 रुपयाचा चकणा घेतो. त्यातले कमीत कमी 50 रुपये त्याला राहत असतील का नसते? हा, मग मी आता दारू सोडली तर ह्यांची घर चलते का माझ्याशिवाय? त्यामुळे दारू पितो. बाई म्हणजे तुम्ही किती चांगलं काम करता. तो लोकांचे 2 घरं चालवितात, एक चकणावाल्यात आणि एक दारूवाल्यात. एवढं पुण्य कशातच नाही. जाऊ दे, आपल्याला तेल भाजीला नसलं तरी ठीक आहे, तुमचं त्यांचे घरं चालवी. डिहरी आणि पेट्रोल वाढतच चाललंय. ते जर कमी करायचं असेल ना, सायकल चालवा. आणि लग्न झाल्यावर माहीत पडलं टमाटे 20 रुपये पाव आहे आणि वांगे 30 रुपये. नवरा बायको, आम्ही दोघं नवरा बायको शपथ घेतो की कधीच भांडण करणार नाही. का नाही करणार भांडण? रोज करणार भांडण. मन रोज करणार भांडण. मन रोज करणार भांडण. आम्ही दोघं नवरा बायको रोज भांडण करणार. होय अण्णा, काय बोल की. जुने लोक म्हणायचे घरातले चप्पल पोराला आलं त्याचं लग्न केलं पाहिजे. अरे ती बी बरोबर आहे, पण तुझी चप्पल किती नंबरची? माझी वय 9 नंबरची. अरे माझी तर 8 नंबर चप्पल आहे. तुझं तर लग्नाचं वय निघून गेलं. हो अण्णा, मला 8 नंबरची चप्पल बसली. माझं करा की मग. बरं तुझं करू. अहो अण्णा, तू बारीक आहे, माझा अधिकार, मी मोठा आहे. अरे तुझं वय निघून गेलंय, तुला खंडोबाला सोडायचंय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.